नमस्कार मित्र हो, तुम्हाला माहित आहे का की स्त्रियांमध्ये विशेषतः तरुण स्त्रियांमध्ये सीबीएसटी या आजारामुळे स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते। मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात। सीबीएसटी या आजाराचा धोका 4 प्रकारच्या पेशंट्समध्ये आहे। पहिला बाळंतपणानंतरचा काळ, दुसरा अशा स्त्रिया ज्या ओसी पिल्स किंवा गर्भनियंत्रक गोळ्या अधिक प्रमाणात वापरतात, तिसरा अशा व्यक्ती ज्यांच्यामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात झाले, त्यांच्या अंगातलं पाणी संपलेलं आहे, चौथा म्हणजे असे रुग्ण ज्यांच्या रक्तामध्ये गुठळी होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे। सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस ची लक्षणं काय आहे? वाढती डोकेदुखी, तीव्र डोकेदुखी, उलट्या, ब्लड विजन कमी दिसायला चालू होतं, अचानक झटके येतात आणि शरीराची एक बाजू अशक्त पडू शकते। यातली काही लक्षणं तुमच्या कुठल्याही जवळच्या नातेवाईकाला होत असतील तर तुम्ही त्यांना ताबडतोब जवळच्या दवाखान्यात घेऊन जा। मित्र होईल, हे लक्षात ठेवा की सीबीएसटी हा आजार वेळेत उपचार झाले तर पूर्णपणे बरा होऊ शकतो। त्यामुळं या आजाराबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। मित्र हो, मेंदूच्या विविध आजाराबद्दल अशीच माहिती घेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।